एक सुंदर जालें तसलें कुटुंब. ते कुटुंबा भितरी यजमान यजमानी सून पूत नात्रा वास करता आसाची. पूत कामां वता आशिल्लो. घरचे यजमान सगळें सांबाळटा उरता आशिल्लो. देवता भक्ती त्या घरा भितरी जास्त्या नाशिल्ले. कुटुंब बरे रितीन चलता आशिल्लें. एक दिवस सामान्य दनपारची वेळ. घरचे यजमानाक कसले एक मना दिसले. तेणे यजमानी सांगले थोडे वेळ हांव भायर वचून येता नंतर जेवण करया म्हणून. यजमानीने अंगीकार केले. तो यजमान थोडे वेळा खातीर भायर गेलो कामा निमित्त. तो गेल्ले तोडवू हे परतून यजमानी तेगेले कामां लागले. ते संदर्भाचेरी भायर तांणी एक आवाज येता आसा तिंका, अम्मा आमकां जेवणा घालता की आमकां मस्त पोटा भंय केला म्हणून. तेन्ना ते घरचे यजमानी भायर येवन पळयता. भायर येवन पळयलेरी 3 यात्रीक थोडे वयोवृद्ध जाले तसले यात्रीक घरा मुखारी राबलाची आनी 2 जाण विचारता आसाची पोटा भूक केला आमकां जेवणा घालता की म्हणून. तिंगे तोंड पळयल्यार कळटा हिंकां सुस्त्यांग गेला नर्वस जाला हेणी. तेन्ना तिंगे स्थिती पळोवंक न्हू घरचे यजमान सांगता मुद्दाम या तुमी भितर या तुमकां जेवणा घालता म्हण सांगे न्हू तिंकां आपयता. तेन्ना ते 3 यात्रीक सहजान विचारताची आम्मा तुगेले यजमान घरा भितर आसा कितें. तेन्ना ते वरती सांगता ना तिने आत्मात भायर गेल्याची आनी थोड्या वेळान येता तिने परतून. तेन्ना हे 3 यात्रीक सांगताची खंयच्या घरा भितर यजमान ना की आमी थंय भितर इकचे चिवकी म्हण जाता. बायलां आसलेली थंय वची चिवकी म्हण जाता. अशें हांव न्हू तुगेले घरा यजमान आयले नंतरची तूं आमकां भितर आपयत आमी हांगा तेण्या वचून बसताची म्हूण सांगे न्हू. भायचे कितें तेण्या आसा थंय तिगो लोक तिनी बसताची. घरचे यजमान तिंकां उदक सकाळ हांड दिता. थोडे वेळ थंय विश्रांती करता उरताची. थोडे वेळ जाले घरचे यजमान येवन पावलो. यजमान येवन पावचे भितरी घरचे यजमान सांगता आसा तुमचे खातीर हांव राखता आशिल्ले. कितें ना 3 यात्रीक लोक जेवणा जेवण आयलेलेची तिंकां यो वार्ता म्हूण सांगलेलीची तुमी ना जाल्यार घराक आपूण येवच ना म्हूण सांगलें तेणी. अशें सांग न्हू तुमी बेग्गे येयलेले बरें जालें. आतां आमी जेवणा कितें करया मुद्दाम आमी 4 लोक म्हणून बसून जेवया आतां. अशें तिंकां बी आपी हांव बी जेवणा बसता म्हूण सांगे न्हू यजमान तयार जेवचे वता. तेन्ना यजमानी खूब संतोश. घरा यजमानीन पावलेची हे 3 यात्रेकच भितर आपूण जेवणा वाडका म्हूण सांगे न्हू ते घरचे यजमानी भायर वता. तेणे भितर बसून आशिल्ले तसले 3 लोकांक उद्देश करून सांगता आसा आमगेले यजमान येवन पावलेची आतां तुमचे गुलाकान भितर येवचें अडना तुमकां जेवणा वेवस्थे करता पूण म्हूण सांगे न्हू. केन्ना हें उतर आयकत की तेन्ना 3 लोकां भितर एक वृद्ध मनुश्य उठून राबो सांगता अम्मा तूं कितें 3 लोक आमकां आपयता सही जाल्यार 3 लोकूची आमी एक फावटी घरा भितर येवचे शकत ना अम्मा. कारण आमी भायर आसतना 1 जाण उरीत भितर वचका म्हण जालें आसतरी आमी 1 जाण येवचे जावत ना. आमकां विशेश तसले एक नियम आसा. आमी सामान्य व्यक्ती न्हय. मागेलें नांव प्रिती म्हणून हिगेलें नांव विजयी म्हणून हिगेलें नांव ऐश्वर्य म्हणून आमी 3 देवते म्हण टाकून घेतले कांय चूक ना तुवें. अशें जावंक गे न्हू एक फावटी आमी 3 लोक एक घरा भितर येवचे शकत ना. तुका कोण आपयचें मन आसा तुमी विचार करून आपया. ऐश्वर्य आपयचें मन आसा की विजय आपयचें मन आसा की प्रिती आपयचें मन आसा तिंकां आपया आमी कोण तरी एकल्या येताची म्हण केन्ना एक मनुश्य उठून सांगता की तेन्ना ते घरचे यजमानीक मस्त आनंद जावं वता. ओहो आजी आमगेले घरा
मागू आयले जेवण आयले साध्या व्यक्तीने साक्षात ऐश्वर्य स्वरूपात असले एक व्यक्ती, विजय स्वरूपात असले एक व्यक्ती, प्रीती भावाची स्वरूपात असले एक व्यक्ती म्हणजे सत्य कळटा. सत्य कळून धावता धावताची घरच्या यजमानाक नव्हता आणि यजमानाकडून सांगता असा पळया आयला लोक सामान्याने तिने अद्भुत यायला तसली व्यक्ती अशांनो तिघ लोक तिने एकपटी घरा येऊत ना काही आम्ही कोण आपेच बरे म्हण सांगे न्हू घरचे यजमान आणि घरचे यजमानी चर्चे सुरुवात करता असाची. घरचे यजमान सहजान सांगता जर तिने तिघ लोक एकपटी येऊत ना म्हणल्याला असतरी आम्ही विजय आपेच बरे घरा भितरी. कारण विजय खंय उरता थंय आम्ही संतोषान उरूं शकताची. आम्ही कदाल प्रत्येक कामाक विजय मेळटा गेले आनी कितें जावं जिवना भितर आमकां अशान आमी विजय आपेची बरें म्हूण सांगे न्हू. घरचे यजमान तेगेले मत सांगता आसा तेगेले राय दिता आसा सहजान घरचे यजमान सांगता विजय घेवन कितें करता आसा आमी ऐश्वर्य जावं का दुड्डू जावं का दुड्डूरले मात न्ही आमगेलें जीवन दुड्डू ना जाल्यार आमी खंय जीवन करीत अशांगे न्हू मागली मना दिसता विजय आपेत नाका आमी ऐश्वर्य आपेची बरें म्हूण सांगे न्हू. अशा न्हू घोव आनी बायले भितरी थोडेचे विशय चिंतन जाता आसा विचार चर्चा जाता आसा ते सहजानची काम करता सुनील काना पडता सुनेन विचारता कितें जालें कितें तुमी चर्चा करता आसाची. तेन्ना माई घरचे यजमान सांगता अशें अशें तिग लोक आयल्याची एकल्याचें नांव प्रीती खंय एकल्याचें नांव विजय खंय एकल्याचें नांव ऐश्वर्य खंय कोण तरी एकले आपेक खंय आमी अशें सांगे न्हू आमी विचार करता आसाची कोण आपेची बरें म्हूण सांगे न्हू म्हूण सांगे न्हू. केन्ना माय सांगता की घरचे यजमान सांगता की तेन्ना सून सांगता मागीर अद्वी प्रसंगी म्हण जेन्ना शिवले हांव एक सांगचें अड्ड तुमकां म्हणून मुद्दाम तूं बी सांग आमगेलेत न्ही तूं बी सांग तुगे मनाक कितें विचार आसा. तेन्ना सून सांगता विजय ऐश्वर्य आमकां जावं खंय तेन्ना आक्का म्हणटना विजय बी आपयत ऐश्वर्य बी आपयत जाल्यार मुख्य जावं कशें कितें घरा भितरी प्रीती प्रीती उरल्या मात न्ही आमी जिवना भितरी आनंदान उरीत संतोशान उरीत कितें उरो उरनाशी उरो तृप्तीजान उरीत अशी जावंक न्हू. म्हाका दिसता जर मागीर विचारा प्रमाण तरी आपेची आसतली आमी प्रितीक आपेची बरें. खंय प्रिती ना थंय संवसाराक अर्थ ना खंय प्रिती ना थंय जिवनाक अर्थ ना खंय प्रिती ना थंय आनंद उरतना अशें सांगे न्हू. मागीर विचार आयकचे आसतली प्रितीक आपेची बरें म्हूण सांगचें विचार केन्ना सून दवरता की तेन्ना त्या घरचे यजमानाक यजमानीक अर्थात मावाक माईक संतोश येता. खरें गो तुवें सांगिल्लें योग्य आसा प्रिती जावं जिवना भितर प्रिती उरल्यार मात्र ऐश्वर्य उरून प्रयोजन आनी विजय उरून प्रयोजन ना जाल्यार कितें प्रयोजन आसा म्हूण सांगे न्हू. यजमानी सांगता तिणी एक काम करी तिग लोकां भितर कोण प्रिती गी तेका भितर आपया आमी म्हूण सांगे न्हू. यजमानी सांगून धाडटा तुजी तेन्ना यजमानी संतोशान भायर वता भायर वचून सांगता तुमगे भितर कोण प्रिती की तिणी घरा भितर येवचें अडना. आमी उठलो विचार कर न्हू निर्णय कितें आसा प्रितीनी घरा भितर येवचें अडना अशें न्हू प्रितीक आमी आमंत्रण दिता आसत घरा भितर म्हूण सांगे न्हू. तेन्ना प्रिती म्हण चेकलो मनुश्य उठता उठून घरा भितर येता आसा घरा भितर रिकता भितर न्ही तो रिकता आसतनाची एक आश्चर्य घटना घडता थंय तेगेले फाटले न्ही विजय आनी ऐश्वर्य हे दोनी लोक बी रिकता आसाचे. तेन्ना घरचे यजमान सांगता आमी आपयले प्रिती मात्र आमी तुमकां आपयलें ना विजय बी आपयलें ना आमी ऐश्वर्य बी आपयलें ना आमी प्रिती मात आपयले तुमी कितें येता आसा दोग लोक भितर फाटी फाटीक म्हणून. तेन्ना फाटी आशिल्ले विजय आनी ऐश्वर्य दोग लोक सांगताची आम्मा तुवें कितकीची प्रितीक आपयल खरें जाल्यार आमी कितें करचें आमकां ब्रह्मान एक आदेश दिल्लो आसा ब्रह्मान एक आमकां अशें उरका म्हण एक शासन घातिल्लो आसा ते कितके म्हूण सांगलें खंय प्रीती उरता की थंय विजयान बी वचका ऐश्वर्यान बी वचका म्हूण सांगे न्हू. अशें जावंक न्हू तुवें केन्ना प्रिती आपयले तेन्ना विजय ऐश्वर्या आमी सहजान येव केले म्हण केन्ना सांगलें की तेन्ना ते कुटुंबा लोकांक खुशीक पार उरलो ना मातसो संतोश जालो तांकां प्रिती घेवन गेनू विजय ऐश्वर्य भोवन गेनू तिने संतोशान जिवन केल्लें म्हणजे कथा आयकले नंतर आमकां जिवना भितर एक सत्य कळून येता तें सत्य म्हणजे कितें कितें जावं आमकां प्रिती जावं आमकां. केन्ना आमचे कडेन प्रीत उरता तेन्ना आप बी कितें येता आमचे कडेन
विजय बी येता ऐश्वर्य बी येता. हें सत्य गुंतुरलेरी आमगे जीवन पावन जावन वता. अशें जावंक न्हू आमी जिवना भितरी कशी उरका, कित्या खातीर जीवन करका म्हणजे चिंतन करचें अनिवार्यता आज आसा. आज अनेक लोक यशस्वी जाले पुरो म्हण दिवसभर न्हू होराट करता उरताचे. थोडे लोक पयशे मेळ्ळे पुरो म्हणून अनेक लोक होराट करता उरताचे. थोडे लोक मात्र 100 भितर 2 की 5% लोक मात्र प्रितीन उरका म्हण पळयता उरताची. अशी जावन आज अनेक घरा भितरी प्रत्येक कार्य करूंक गेले यशस्वी लोक बी आसाची, श्रीमंत लोक बी आसाची, ज्या तेंगेले कुटुंबा भितर तेंगेले मना भितरी प्रिती नासले तरी शांती समाधान ना जावंक गेलेले दुरंत विशय न्ही हे. आज आमी मस्त कुटुंब पळयताची, बरें व्हड कुटुंब पळयताची, उट्टू उरता घरा भितर प्रिती उरतना. बायले घोवा भितर प्रीती उरतना, चेडा बापाय भितर प्रीती उरतना, चेडा आवय भितर प्रीती उरतना, सून माये भितर प्रीती उरतना, माई सुने भितर मांव सुने भितर प्रीती उरतना, चेडा भितर प्रीती उरतना, भाव भितर प्रीती उरतना. असले एक द्वंद्वचे एक स्थिती आज आमी पळयता म्हणजे असलेली हेका कारण कितें? प्रिती नाशिल्ल्याची. जर एक प्रीती उरले तेन्ना आमकां ऐश्वर्य बी येत आशिल्ले, विजय बी येत आशिल्ले, आमी संतोशीचें जीवन करूं शकता आशिल्ले. जाल्यार खंय की आमी जिवना भितर चुकता आसाची, खंय की आमकां कितें जावं जिवना भितर म्हण गुंतनाशीच आमी जीवन करता सुरवात करता आसाची. तन्निमित्त जिवना भितरी अशांती, असमाधान, एक असमतोलनता वातावरण निर्माण जालेले सत्य आज आमकां सगळ्या लोकां दोळे मुखारी दिसता आसा. अशा न्हू आमी तुमकां सगळ्या लोकांक सांगचें कुची जिवना भितरी पयशे जावं का, विजय जावं का, यशस्वी जावं का, उन्नत स्थानमान मेळका, उट्टू खरें जाल्यार हें उट्टू मेळ न्हू घरा भितर प्रिती विश्वास तरी ना अशें उरलेली, प्रेम बांधवी तरी ना अशें उरलेली. हें उट्टू घेवन कितें करचें आसा आमकां? अधिकार घेवन कितें करचें आसा? पयशे घेवन कितें करचें आसा? स्थानमान घेवन कितें करचें आसा? जर एक वेळी हें खंयचें ना जाल्यार बी अडना. जर प्रीत उरलेली तो मनीस आनंदान उरतो, तो मनीस संतोशान उरतो. हें सत्य आमी कळून घेवंक जिवना भितरी. आज प्रत्येक मनशाले मन आसले बैके म्हाका प्रिती मेळका म्हणून, म्हाका सहजानुची सगळ्या लोकांनी प्रेम करका म्हणची बैके प्रत्येक मनशाच्या मना भितर आसा. जाल्यार ते कितें प्रेम आसा ते प्रेम प्रिती कितें मेळका म्हणून प्रयत्न करता आसा. ते प्रिती खंय की आजी शारिरीक मट्टा भितर मात्र लाभला बी ना, आंतरीक मट्टा आयलाले दुरंत विशय हुये. आज आमी प्रिती प्रेम म्हणटाची आमगे प्रिती प्रेम खंय पासून उरता? एक व्यावहारिक स्थिती भितर उरता ना जे शारिरीक स्थिती भितर उरता. प्रिती प्रेम मानसीक स्थितीर कोणा तरी प्रीत करता आमी, खंय की क्वचित ती हांव मानसीक स्थिती भितर आमी प्रेम करचें याद उर तुमकां. शारिरीक प्रेम हें प्रिती न्ही, प्रेम न्ही, हेका काम म्हणटा आमी. शारिरीक प्रेम कितें आसा? हें प्रेम न्ही, हें काम. प्रेम वेगळेची. प्रेम शरीर विचारता ना केन्नाची, काम शरीर विचारता. प्रेम केन्नाची तूं म्हाका कितें करता म्हणून विचारतना. प्रेम केन्ना हांव तुका कितें दिवं म्हणून विचारता. काम तूं म्हाका कशें उपयोग पडटा म्हणून विचार करता उरता केन्नाची. अशें न्हू प्रेमाक कामाक मस्त व्यत्यास आसा. जाल्यार दुरंत म्हळ्यार कितें आमगे जिवना भितर गुंतता तुमकां? आमकां प्रेम म्हळ्यार कितें म्हण गुंतना, काम म्हळ्यार कितें म्हण गुंतना. कामाचें प्रेम म्हणून आमी जिवन करता आसाची हें दुरंत विशय जावन आसाची. आज अनेक कितले हत्ये, अनेक कितले मानसीक व्याधी, अनेक कितले घरा भितरी द्वंद्व कलह कितें जाता आसा. कामाक प्रेम म्हण नांव दिवन आमी जिवन कितें करता आसाची तुमचो निमित्त कलह जाता आसो. जाल्यार काम प्रेम न्ही. काम जावं का नाका म्हणटना कामाची एक परिधी आसा, ताची एक स्थिती आसा, गती आसा. जाल्यार तेचें सर्वस्व न्ही. तुमचो निमित्त जावं कितें का बाय प्रोडक्ट आमकां कितें मेळका? प्रेम मेळका जिवना भितरी, आनंद मेळका जिवना भितरी, संतोष मेळका जिवना भितरी. जाल्यार आज कालचें शिक्षण, मुवी, धारावाही हें उठूची आमकां कामा खातीर प्रेरण करता विना प्रेमा खातीर प्रेरण करतना. अशें हांव न्हू आमी तुमकां सांगचें इश्ट करता आसाची काम वेगळें, प्रेम वेगळें. खंय प्रेम आसा थंय शांती समाधान आसा, खंय काम आसा थंय दबाव आसा, आतुरता आसा. अशें हांव न्हू आमी जिवना भितरी
प्रेमाक जीवन करका मागील गुरू केन्ना म्हणटा उरतशिल्लीची एक सत्य रामा जिवना भितर जालें तसलें सत्य रामानी रावणा मार काडचे भितर राम देव जावंक गेलो ना खंय रामानी रावणा मारचे भितर देव जावंक गेलो ना खंय तो तिगेली बायलेक प्रजा लोकांक केन्ना सोळो की तेन्ना तो देव जावंक गेलो खंय म्हळ्यार सगळे लोकां प्रेत करता म्हणटालो ना तो सगळे लोक आपले म्हणटाक गेले म्हणटालो ना ताणें एकले बेजार जावचें ना म्हणटा चिंतन कशें आसा म्हणटालें तेन्ना तो देव म्हणटालो खंय पळया बायले बरोबर प्रेम संबंध आशिल्ले तेगेले काम संबंध आशिल्ले तेले काम संबंध सोड सगळे लोक मागेले म्हण केन्ना तो जीवन करूं गेलो तेन्ना तो राम श्री रामचंद्र जालो मर्यादा पुरुषोत्तम जालो भगवान श्रीराम म्हणून घेतला म्हणजे असलेली प्रेम म्हाका कितलें स्थान आसा की पळया अशा न्हू आमी प्रेम करचे शिकता प्रेम म्हळ्यार कितें तुवें बरें जावंक उरता तुवें संतोशान उरता म्हणजे भाव तुवें म्हणजे एकूच शब्द सांगतना हांव तुमी ओट्टू लोकांनीच ओट्टो लोकांनी बरें जावं उरका ओट्टो लोकांनी संतोशान उरका ओट्टो लोकांनी आनंदान उरका म्हणजे चिंतन कितें आसा हेका प्रेम म्हणटाची हेका आमी प्रिती म्हणटाची हेची चिंतन आमगे भालगड लोकांक कळलें त्याक तिणें कळलें प्रार्थना कितें लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु न्हय जाल्यार म्हाका हें प्रेम तरी ना अशें उदेरी हांव जगात सगळें बरें जावं म्हणून विचार करता ना मागीर बायले बरें जालें पुरो मागीर घोवा बरें जालें पुरो मागीर चेडा बरें जालें पुरो इतलें संकुचित उरता आमगे जिवना भितर जाल्यार उदात्त जाता चिंतन आमी दवरून घेताची तेन्ना आमगे चिंतने भितर काम उरतना थंय प्रेम निर्माण जाता खंय प्रेम येता की थंय परमात्मा येता म्हणजे सत्य आमी अर्थ करून घेवका खंय प्रेम उरता की थंय विजय ऐश्वर्य आपोआपच येवन पडटाची म्हणजे सत्य आमी कळून घेवका अशें न्हू आज अनेक घरा भितर कलह अशांती वैमनस्य जर आसम जालो आसतरी ताका कारण आमगे हृदया भितर कितें ना हाजी प्रेम ना जावंक गेला आमी कामाक प्रेम म्हूण टाकून वेव्हार करता आसता तें चुकीचें आसा काम वेगळें प्रेम वेगळें अशें जावंक न्हू आमी प्रेम वाडोवन घेवचें एक लक्षण वाडोवन घेवका प्रेम करचें एक स्वभाव वाडोवन घेवका आमी सगळे लोक बरें देवाची सगळे लोकांची मागेल्याची म्हणजे चिंतन केन्ना वाडोवन घेता वताची तेन्ना ऑटोमॅटीक प्रेम जागृत येता वता केन्ना प्रेम जागृत येता वता तेन्ना भगवंत तें साक्षात्कार येता वता भगवंताचो आशिर्वाद आमकां मेळटा अशें हांवें न्हू आमी जिवना भितर प्रेम वाडोवन घेवचें असलें एक चिंतन दवरून घेवचें अनिवार्यता आमकां सगळे लोकांक आसा अशें न्हू आमी तुमकां सांगचें कुची प्रेम वाडोवन घे जिवना भितर तेगेली मागीर म्हाका कितें मेळटा म्हण नाका हांव तेगेले खातीर कितें करूं शकता म्हणचें हांव तेगे बद्दल कितें विचार करता म्हणचें हांव मागीर समाजा बद्दल कितें विचार करता म्हणचें हांव मागीर मनुकुला बद्दल कितें विचार करता म्हणचें हांव मागीर कुटुंबा बद्दल कसो विचार करता असा म्हणचें भाव हें प्रेम हें चिंतन हें प्रेम म्हणटा आमी तिणें बरें जावका तिणें बरें जावं उरका तिणें संतोशान उरका सुखान उरका हें कितें चिंतन आसा पळया हें प्रेम म्हणटा वो पयलींचे घरचे यजमानी तुमी पळयचे पुरो तिणें कसलो सूख घेतलो घरचे यजमानीनी जाल्यार ते एक यजमानी सगळे घर सांबाळटा गुचोस तुमकां 30-40 लोक करता आशिल्ले घरा भितर एक यजमानी सगळे घर सांबाळटा आशिल्ले कारण कितें ते यजमानी हृदया भितर कितें आशिल्लें हें सगळेच मागिले म्हण आशिल्लें आज आमी कितें करता आसाची घोव मात्र मागिल्लो माय मागिल्ली न्ही मांव मागिल्ली न्ही सून मागिल्ली न्ही पूत मागिल्ली नात्र मागिल्ली हें आमी जिवन करता आसा न्ही आज आमी अशें आज घर कितें जावंक गेला रणरंग जावंक गेलो आज घर अशें हांवें न्हू निवेदन करचें इश्ट करता आसा जर प्रेम भाव कितें आसा वाडीचे जाल्यार पळया कितले जिवना भितर आनंद मेळटा म्हणून खंय प्रेम उरता थंय विजय बी येता आपापची ऐश्वर्य बी येतो हें सत्य आमी कळून घेवं जिवना भितर हें सत्याचें प्रत्यक्ष उदाहरण हें चातुर्मास्य म्हण सांगचें इश्ट करता आसा तुमकां म्हणटा वंचे प्रेम आशिल्लें आमगे स्वामी येता म्हणजे भावन आशिल्लें अशें हें चातुर्मास कशें जावंक गेलें इतलें सुंदर जावंक गेलें न्ही एक चातुर्मास्या भितर ಒಂದು ಕಾಲತನ 1.5 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಕಲೆಕ್ಷನ್ येवचें सुलभ न्ही जर तितलें कलेक्शन जाल्ला एक क्लायंट डोनेशन दीन बी जाल्ला म्हणजे जाल्यार आसतली तुमचें तें कारण कितें मना भितर कितें आसा तुमगेलें प्रेम आसा तें प्रेम आशिल्लें जाल्यार कितें जालें हांगा ऐश्वर्य बी आयलें हांगा कार्यक्रम कितें जावंक गेले विजयी जावंक गेले न्ही विजयोत्सव खरे अर्थ भितर विजयोत्सव जावंक गेले न्ही आजी ना विजयोत्सव जाता आशिल्लें दुख्खा विशीं येता आशिल्लें पावस येवंक आशिल्लें यो नाका म्हण कशिल्लें तशें जालें ना तशें जालें ना विजयोत्सव कितें जालें
विजय उत्साह किती आयले तुगेले भितर कितें आसा प्रेम आसा आमी तेची म्हणटा तुमकां तुमी कितें म्हणटा वंची प्रेम दवरला त्याची प्रेम सगळ्याक म्हणजे धरिता वच्चा पळया जीवन नंदनवन जावन वता स्वर्ग जावन वता आनंदमय जावन वता अशा न्हू तसलें जीवन करता म्हणच्याची मागील मनाची इच्छे आमी केन्ना देवाकडे प्रार्थना करचे मागीर समाज सुसंस्कृत्यान समृद्ध्यान सुखानी शांतीन जीवन कर परमात्मा म्हण सांगेन तेचे आमगेली प्रार्थना करतना दुसरे खंयच्या प्रार्थना आमी करतना अशें आमगे न्हू प्रायशः तुमकां उतरचें पुरो मठ जाले नंतरची समाज भितर एक बदलावण सुरवात जाली त्याची पयली पर्यंत मागीर समाज कितके आशिल्ले कारण आमी मूल देवी जाले तसले कालिका देवी विसरून घेवन आयलेलेची हे दिकांनी केरळा ज्योतिश लोकांनी आमगेले मोहन मामा सांगले मध्य अध्यक्ष संस्थापक अध्यक्षांनी तूं पुनः स्थापन करी मठ करी नंतर तुगे समाजाक एक वाट मेळटा म्हणून अशान देवी स्थापन केले ते कालिका देवीक ज्ञानेश्वरी म्हणून स्थापन करून न्हू मठ केले नंतर खंय की आज आमगे समाज सगळे क्षेत्र भितर वाडता आसा सगळे क्षेत्र बरें जाता आसा डॉक्टर्स इंजिनियर्स आर्किटेक्चर्स मस्त लोक जाता आसाची तेजे भितर आनीक बी म्हाका जावका ते म्हण सांगलें कितें प्रितीवंत समाज जावक मागीले म्हणजे एक आशा हांव करता आसा ते जावप म्हणजे एक प्रार्थने देवी कडेन दवरता आसा मस्तीत खुशी जाता आसा चातुर्मास्य कार्यक्रम तुमी सगळे लोकांक प्रितीनी सहकारांनी दिवस कशे गेले म्हण कळना प्रिती भितर आसतना दिवस गेले जाल्यार कळणी वतना दुख्ख आसतना क्षण पास जावत ना आमगेले केन्नाची टायम होड येता वता प्रिती भितर आसतना टायम सांज येता वता प्रीत कितली विशाल जाल तसकी पळया ताका टायमाची लिमिटेशन ना प्रितीक अशी जावंक गे न्हू प्रितीपूर्वक जावन कितें कार्यक्रम जालो आसा त्या कार्यक्रमाक मूल कारण करता मागीर ज्ञानेश्वरी मस्त पटयेन आमगेले वेळे प्रशांत जाणां सांगिल्लें आसा स्वामीजी चातुर्मास करूं दिया तिंगे तापत म्हाका नाक्का जावंक गेलें कितें खातर पण बोर्ड खाताची म्हण म्हाका कितें कडेन सांगलें हें बोर्ड म्हाका खानाका मारया तूं म्हजें थंय ज्ञानेश्वरी सांगूंक घेया ताका वचून प्रार्थना करया तेगेले मना आयले आमगे मना दिता आमगे मना आयले तें काम जाता कडे वचून ज्ञानेश्वरी सांगलें मागीर प्रशांत अण्णांनी तेंगे रागणां घेवन आयलेले तेणी देवीदास पुतान रागणां घेवन आयलेली सांगलेची तेच नंतर प्रायशे देवीन मना दिले हां थंय करचें अड्रे म्हूण सांगे न्हू तेन्ना पळया प्रयत्न करया म्हूण सांगलें प्रायशः 2 वर्सां जावचें काम एक वर्ष 2 म्हयने भितरीची इतलो व्हड काम घेवन करता म्हणजे जालें आसतरी हाका कारण कितें मागीर प्रशांत मना भितर प्रेम आसा हांवें कर का म्हणटा बरें जावं का म्हणटा स्वामी आपूण हाडका म्हणजे प्रेम कितें आसा त्या प्रेमान इतलो काम जालो अशें सांगून मस्त संतोश जाता आसा अद्भुत कार्यक्रम